या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा. फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर. भाऊ नरोटेजी, आदरणीय जयगिरीताई, आदरणीय नरोटेताई, आदरणीय मुक्तार मानव, आदरणीय नंदाजी सर, उपस्थित सर्वच काँग्रेस राष्ट्रवादी कपिताई, भोगेजी, अबुतेताई, वेळेअभावी व्यक्ती आणि बोंडेसारखे सर्वच महाविकास आघाडीचे घटक सर्व नेतेगण, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, वेळ खूप जास्त झालाय म्हणून जास्त वेळ घेत नाही, पण तुम्ही ओळखता सगळे तुमच्या तालमीतले लहानाचे मोठे झालेले नेते आहेत. आदरणीय चेतन नरोटेजी असतील, आरिफ महापौर असतील आणि आमच्या 2 नवीन महिला ज्या इथे महिला लढतात ते पण काँग्रेसमुळे, कारण काँग्रेसनी आरक्षण दिलं आणि म्हणून काँग्रेसच्याच नाही सर्व पक्षीय महिलांना एक संधी मिळते इलेक्शन लढण्यासाठी. हे इलेक्शन कदाचित आपल्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं इलेक्शन ठरणार आहे. लोकसभेपेक्षाही विधानसभेपेक्षा महत्त्वाचं इलेक्शन हे महानगरपालिका इलेक्शन आहे. कारण का हे इलेक्शन ठरवतं की आपल्याला किती पाणी मिळणार आहे, कधी मिळणार आहे, आपला रस्ता होणार आहे का नाही, आपली स्मार्ट सिटी होणार आहे का नाही, आपल्या घंटागाडी वेळेवर येणार आहे का नाही, आपली दिवाबत्ती वेळेवर येणार आहे का नाही, हे इलेक्शन त्या सगळ्या गोष्टी ठरवत असतं. पण भारतीय जनता पक्षाने मागच्या 9 वर्षापासून एकही महानगरपालिकेचं इलेक्शन घेतलं नाही आणि ते ह्या कारणाकरता घेतलं नाही कारण का त्यांना महापौर महानगरपालिकेमध्ये नको होता, त्यांना नगरसेवक नको होते. कारण का नगरसेवक आणि महापौर आले असते तर जनरल बोर्ड झाला असता आणि जनरल बोर्ड झाला असता तर नियंत्रण असते. त्यांना ते नियंत्रण नको होतं कारण का त्यांना महानगरपालिकेत एक भ्रष्टाचाराचं केंद्र बनवायचं होतं. त्यांना महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्याचे, ड्रेनेज लाईनचे, स्मार्ट सिटीचे टेंडर उचलायचे होते आणि पैसे कमवायचे. म्हणून भाजपने मागच्या 10 वर्षात जर एक काम केलं असेल तर ते स्वतःचे खिसे गरम करण्याचं काम केलं, पण लोकांपर्यंत काहीही पोचलं नाही. काँग्रेसचा नेहमी ध्येय असतो की आमदार निधी असेल, खासदार निधी असेल, पैसा ना पैसा तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, 100% तो पैसा तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. आमच्याकडे नाही, पण भाजपचं गणितच उलटंय. तुमच्यापर्यंत पोहोचतं 10-20% आणि त्यांच्या खिशात जातं 70 ते 80%. आणि हे तुम्ही बघताय, तुमच्या समोर हे तुम्हाला दिसतंय. आणि चेतन भाऊ मगाशी मी लोधी गल्लीत होते आणि तिथे म्हणत होते की एक आपले माजी नगरसेवक माझ्याबद्दल काहीतरी बोलत होते आणि मग मला सुचलं आरिफ भाई कि जो मेरे खिलाफ बोलते हैं उनकी दुकान नहीं चलने दी मैंने, इसलिए मेरे खिलाफ बोलते, और क्या वजह है? कारण का आपण प्रामाणिकपणे काम केलं, कधी लोकांच्या जीवावर पैसे कमवायचा पाप काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने केला नाही, म्हणून या लोकांना फावताने म्हणून बोलू देत. मला काय मुद्दा लाख बुरा चाहे तो क्या होगा. पण माझ्यासाठी, आमच्यासाठी चेतन भाऊ असतील, आरिफबाई असतील, मी माझ्या लहानपणापासून त्यांना बघते की ते ज्या पद्धतीत काम करतात, ग्रास रूट ज्याला म्हणतात. मी बिहारला गेलेली स्क्रीनिंग कमिटीमध्ये आणि तेव्हा तिकडची लोक मला सांगायची की आप जैसे जमिनी में वहां पे बोलते हैं. ग्रास रूट म्हणजे लोकांमध्ये राहणारे जे लोक आहेत ते तुम्हाला काँग्रेस पक्षातच मिळतात, ते बीजेपी मध्ये नाही आहे. अहो, ज्या इंदिरा गांधींनी छातीत गोळ्या झाडून घेतल्या त्या जमिनीवर उतरल्या म्हणून त्यांना ते करावं लागलं, त्यांना बलिदान द्यावं लागलं. राजीव गांधी सभेत होते, एक महिला त्यांना पाया पडायला गेली आणि बॉम्ब ब्लॅस्ट मध्ये चिथडे उडाले. आता मला सांगा, बीजेपी मध्ये असं कोण आहे एक थेंब पण रक्ताचा दिला नाही आपल्या देशासाठी? मोदीजीला आधी खर्चाटलं पण नसेल या देशासाठी. हा फरक आहे काँग्रेस आणि तुमच्या जीवावर भाजपचे लोक पैसे कमवतात. त्यांना जनतेच्या सेवेची काही घेणं देणं नाही आहे, त्यांना फक्त सत्तेच्या नावावर पैसे कमवायचे म्हणून ते इलेक्शन लढतात. भाजपमधून जो इलेक्शन लढतो निंबर्गीकर आहे, त्यांना माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. पहिले एका हातात तिकीट मिळतं, दुसऱ्या हातात खोका मिळतो, म्हणून ते इलेक्शन लढतात. लोकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी भाजपचं कोणीही इलेक्शन लढत नाही. हे कोणती गोष्ट
सिद्ध करते की 20 दिवसापूर्वी जे सोलापुरात घटना झाली, एका 32 वर्षाच्या मुलाचा खून झाला केवळ बिनविरोध सत्तेसाठी निवडणुकीसाठी. त्याच्यावरून कळतं की भाजपचा खरा चेहरा काय, फक्त पैसा, सत्ता आणि आता लोकांच्या रक्तावर येऊन थांबते. म्हणून मी तुम्हाला हात धुवून विनंती करते, आमचं एवढं चांगलं पॅनल आहे, तुमच्या सेवेसाठी ते आतुरतेने पुन्हा एकदा वाट बघतात. जे गेले ते सत्तेसाठी गेले, लक्षात ठेवा. जे सत्ता पैसा तेच, जे पक्षाला एकनिष्ठ राहू नाही शकत ते लोकांना काय एकनिष्ठ राहतात. जे पक्षाची इमानदारी करू शकत नाही ते लोकांच्या समोर कशी इमानदारीने काम करतील. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करते की येणारी 15 तारीख खूप महत्वाची आहे. कारण का लक्षात ठेवा, तुमच्या हिश्श्याची लढाई आम्ही लढतोय. जर आम्ही नाही बोललो, जर काँग्रेसवाले नाही बोलले तर कोण बोलणार? कोण बीजेपीला एक्सपोज करणार? कोण बीजेपीचा खरा चेहरा तुमच्या समोर आणणार? कोण पाण्यासाठी भांडणार? कोण रस्त्यासाठी भांडणार? कोण माझ्या तरुण बेरोजगार युवकाला टेंडर मिळालं पाहिजे आणि गुजरातला नाही गेलं पाहिजे, कोण त्यासाठी लढणार? आणि म्हणून काँग्रेस आणणं गरजेचं आहे. म्हणून काँग्रेसला मतदान देणं गरजेचं आहे. ही लढाई फक्त मतदानाची नाहीये, ही लढाई फक्त एका मताची नाहीये, ही लढाई या देशासाठी आहे. ही लढाई बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची लढाई आहे. ही लढाई लोकशाहीसाठी लढाई आहे. ही लढाई तेवढीच तुमची आहे जेवढी ती आमची आहे. आणि जर आम्ही तुमचा आवाज बनवून लढत असू, तुमच्यासाठी लढत असू आणि ती लढाई जर जिंकायची असेल तर काँग्रेसला, चेतन भाऊना, आरेफभाईना आणि माझ्या या 2 बहिणींना मतदान देणं गरजेचं आहे. पॅनल टू पॅनल झालं पाहिजे. माझ्या कानावर काय काय गोष्टी येत आहेत, तर कोण म्हणते की पॅनल टू पॅनल झालं नाही, एक मत काँग्रेस एक मत तिकडे, तर सगळे मत बाद होतात, माया जातात. म्हणून कृपया तसं करू नका. इलेक्शन मध्ये नाती गोटी मैत्री बघितली जात नाही. इलेक्शन मध्ये काम बघितलं जातं आणि कामच बोलतं. आमचं आणि काम करणं हा आमचा पिंड आहे. आम्हाला दुसरं काही माहिती नाही. आम्ही कोणीही राजकारणात सत्तेसाठी पैशासाठी आलो नाही आहोत, पण लोकांच्या सुखदुःखात आम्ही जेव्हा सामील होतो त्याच्यापेक्षा मोठं सुख नसतं, त्याच्यापेक्षा मोठं समाधान नसतो, हे आम्ही शिकलोय. आणि हे आम्हाला तुमच्यासाठी करायचं आहे, तुमच्या सोबत करायचं आहे. आज पर्यंत तुम्ही 15 वर्ष मला 3दा आमदार बनवलं आणि आता खासदार बनवलं. तुमचं आणि माझं नातं हे काय मतदार आणि खासदाराचं नाही आहे. तुमचं आणि माझं नातं एका आईचं आणि एका मुलीचं नातं आहे, एका भावाचं आणि एका बहिणीचं नातं आहे. ती नाती 2,000-3,000 रुपयांनी जोडली जात नाही. ती नाती लोकांच्या सुखदुःखात सामील होऊन जोडली जातात. आणि म्हणून कोणीतरी त्या भाजपला सांगा, तुम्ही जर पैसे वाटप करायला आलात ना, तो तुमचा अहंकार आहे की तुम्ही लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न करता. पण आम्ही गरीब असू पण आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही स्वाभिमानी आहोत आणि बाबासाहेबांच्या संविधानात विश्वास ठेवणारी आमची जनता आहे. आम्ही गरीब असलो तरी आम्ही स्वाभिमानी आहोत, एवढंच या ठिकाणी सांगते. म्हणून चेतन भाऊ ही लढाई लढतायत, तुमच्यासाठी लढतायत. त्यांना तुमचं बळ, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, तुमच्या दुआची गरज आहे. आरेफभाई लढतायत, ते जाऊन आले आणि त्यांना कळलं की दुसऱ्या पक्षात काय असतं. कारण का त्यांच्या रक्तात काँग्रेस आहे, मुलोमत उनके खून में काँग्रेस आहे. म्हणून विनंती करते की येणाऱ्या 15 तारखेला 4ही मत हे हाताला जायला पाहिजे. तो दिवस साजरा करा, तो लोकशाही साजरा करण्याचा दिवस आहे, एवढं या ठिकाणी सांगते. कोणाची वाट बघू नका, कोणाची रिक्षा पहिले येते, कोण पहिले, तो वाट नका बघू. तुमच्यासाठी ते मतदान आहे, विजय तुमचा झाला पाहिजे आणि म्हणून काँग्रेसला मतदान करणं गरजेचं आहे, एवढं या ठिकाणी सांगते. माझ्या ताईमाई अक्का, विचार करा पक्का आणि हाताळणारा शिक्का, न जाते न पाते, मोर लगाओ हात पे. एवढंच या ठिकाणी बोलते. कोल्हापुरे चाळीतली सगळी कामं आपण करणार आहोत. जी रमाई आवास योजना आणि आवास योजना जी इतक्या वर्ष थांबली आहे, ती महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे ती थांबली आहे केशवजी. तर ती नक्कीच आपण करणारच आहोत. आम्ही वाट पाहतोय आतुरतेने. तुम्हाला माहिती आहे कुमार चौकचं
जे पावसात पाणी येत होतं आणि स्टॉर्म ड्रेनचं काम खूप मोठं काम आपण केलं आणि आता त्या पावसात तिथे पाणी येत नाही. जसं मी म्हणाली, आम्ही काम करतो, आम्हाला दुसरं काही येत नाही. पुन्हा एकदा जर तुमची सेवा करण्याची कोणाला संधी, जर कोणी तुमची सेवा करण्याची आतुरतेने वाट पाहत असेल तर त्यांना ती संधी द्या, एवढं या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शाखों से टूट जाए, शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं हम, शाखों से टूट जाए चाचा वो पत्ते नहीं हम, आंधी से कहो कि औकात में रहे. बहुत खूबसूरत ताई. सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येते एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.